अंजली दमानी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अंजली ताई, आपण पाहतोय मस्साजोगमध्ये आता नेमकं काय घडतंय? मला काय बोलू मला कळत नाहीये ग. काय बोलू आज की सामान्य माणसाची आज ही गत करून टाकली आहे या राजकारण्यांनी. ही गत की आज तो न्याय मागत होता, इतके दिवस तो अतिशय संयमाने वागत होता. सगळ्यांची त्यांनी जाऊन भेट घेतली, मुख्यमंत्र्यांची सुद्धा जाऊन भेट घेतली, अगदी कळकळीची विनंती केली की न्याय मिळवून द्या. तर मुलांसकट, पत्नी सकट, सगळ्यांसकट जेव्हा तो तिथे जाऊन त्यांना भेटतो, त्यांना फुक्कटची आश्वासनं मिळतात का? फुक्कटची आश्वासनं. प्रत्येक वेळेस सांगितलं जातं की हो हो सखोल चौकशी करू. अरे पण काय करताय? ती सखोल चौकशी काय आहे? जनतेपर्यंत यायला नको? तुम्ही जे इन्व्हेस्टिगेशन बाकी आहे ते नका सांगू, पण जे झालंय ते प्रेस रिपोर्ट तुम्ही रोज रिलीज करा. असं मी एकदा नाही, मी अनेक वेळा SP ना सांगितलं, मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मी सांगितलं, सगळ्या राजकारण्यांनी सांगितलं, अगदी धनंजय देशमुखांनी तर विनंत्या केल्या. आता काय करायचं? काय करायचं लोकांनी? की एक माणूस येतोय, गुंड येतोय, एका सामान्य माणसाला चिरडून निघून जातं आणि त्याला काही नाही मिळणार. कुठलं पण काय, कुठलं गव्हर्नमेंट म्हणतोय ऑफ द पीपल, फॉर द पीपल अँड बाय द पीपल. कसलं गव्हर्नमेंट, कसली लोकशाही? हे सगळे जण की वाल्मिक कराडला वाचवायला, धनंजय मुंडेला वाचवायला, अजित पवारना वाचवायला, देवेंद्र फडणवीस, हेच चालत राहणार का? हेच आता होणार आहे का महाराष्ट्रात? काय काय आज त्या धनंजय देशमुखनी करायचं काय? न्याय मिळवून देण्यासाठी करायचं काय? आज तर मी असंही ऐकलंय की त्यांच्या पत्नीने सुद्धा CID कडे एक पत्र दिलंय की त्यांच्यावर 1 महिन्यापासून त्यांना सुद्धा धमक्या येत होत्या आणि अनेक गोष्टी त्यांनी त्या पत्रात लिहिलंय. खरंच म्हणजे दुःख होतं की आज न्याय कोणाकडे मागायचा. आणि मेन म्हणजे ते शिंदेचं जे अवाधाचे जे कर्मचारी होते, मे महिन्यापासून ते म्हणत होते की मला धमक्या येत आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. एवढंच नाही, त्यांचं अपहरण देखील करण्यात आलं होतं. मोका तेव्हा लागायला हवा होता, कारण तिघांची नावं, वाल्मिक कराड, सुदर्शन गुले आणि विष्णू चाटे यांची नावं त्यांनी तेव्हा घेतली होती मे महिन्यात. 7 महिने कारवाई नाही. याच्या पुढे आता 1.5 महिना झाला आपण सगळे लढतोय, तरी कारवाई नाही. इतकं निष्ठुर सरकार आहे. अगदी अंजलीताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.